नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने अखेर बहुप्रतीक्षित सरसकट शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना फक्त काही निवडक शेतकऱ्यांसाठी नसून राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांना कव्हर करणारी आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. योजना सुरू करण्यामागील पार्श्वभूमी. मागील काही वर्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणामुळे, अपुऱ्या पावसामुळे, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळामुळे अतोनात नुकसान सहन केले. या सगळ्या संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी सरकारकडे एकच मागणी केली, सरसकट कर्जमाफी हवी. याच मागणीला प्रतिसाद देत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे की राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येणार आहे. काय आहे ही कर्जमाफी योजना? सरसकट शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने ठरवले आहे की 2 लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे शेती कर्ज शुद्धपणे माफ करण्यात येणार आहे. 2 लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे शेती कर्ज शुद्धपणे माफ करण्यात येणार आहे. ज्यांनी 31 मार्च 2024 पर्यंत कर्ज घेतले आहे आणि वेळेत परतफेड करू शकले नाहीत, ते शेतकरी या योजनेत पात्र ठरणार. या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची जाती, वर्ग किंवा जिल्ह्याच्या मर्यादा ठेवण्यात आलेल्या नाहीत. नवीन लिस्ट म्हणजे काय? सरकारने योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करायचे ठरवले आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी म्हणजेच लिस्ट तयार करण्यात आली आहे. तर पहिल्या टप्प्यात 15,000हून अधिक शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ही यादी गावनिहाय, तालुकानिहाय तयार करण्यात आली आहे. संबंधित बँका व प्रशासन यांच्याकडून पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करून ही यादी तयार केली आहे. तर पुढील टप्प्यात आणखी लाखो शेतकऱ्यांची नावे यामध्ये समाविष्ट होणार आहेत. सरकारने सांगितले आहे की ही प्रक्रिया पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात होणार आहे. तर यात पात्र शेतकरी कोण आहेत बघा. ज्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले आहे, ज्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यांनी यापूर्वी सरकारकडून कर्जमाफी घेतली नाही, काही विशेष बाबतीत अपवाद, ज्या शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या नावावर आहे. तर अपात्र शेतकरी कोण आहेत बघा. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन 10 हेक्टरपेक्षा अधिक आणि शेतकरी असूनही लक्ष्मीबाई योजना, पेन्शन योजना, सरकारी नोकर या गटात येणारे, ज्यांच्याकडे महागड्या 4 चाकी गाड्या, फार्म हाऊस किंवा वार्षिक उत्पन्न 10 लाखाहून अधिक आहे. तर लिस्ट तपासायची कशी? प्रत्येक तालुक्यातील कृषी विभाग व बँक शाखा लिस्ट लावणार आहेत. शेतकरी आपली नावं लिस्टमध्ये आहे की नाही हे आधार क्रमांक, 7/12 उतारा आणि कर्ज खाते नंबरच्या आधारे तपासू शकतात. तर ग्रामपंचायत कार्यालयातही यादी लावण्यात येणार आहे. शासनाच्या अधिकृत पोर्टलवर बाह्य लिंक न देता सांगायचे झाल्यास तुमच्या जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या कार्यालयातही संपर्क करा. तर स्थानिक कृषी सहाय्यकाकडे संपर्क साधा. तर आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत बघा. 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, कर्जाची माहिती, बँककडून मिळालेले कर्ज स्टेटमेंट, अर्ज भरून जमा करावा लागेल. यानंतर पात्रता पडताळणी होऊन तुमचं नाव पुढच्या लिस्टमध्ये येईल. राजकीय आणि सामाजिक परिणाम काय आहे? ही योजना केवळ आर्थिक दिलासा नाही तर राजकीय दृष्टीच्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अनेक राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख केला होता. ही योजना त्वरित लागू केल्यास ग्रामीण भागात सरकारविषयी विश्वास वाढेल, शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यात मदत होईल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल. आर्थिक व्यवस्थापनाचे आव्हान. राज्य सरकारवर यामुळे काही हजार कोटीचा भार येणार आहे. त्यामुळे अंमलबजावणी करताना खालील गोष्टींची काळजी घेण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने निधी वाटप, बँक आणि शासन यामधील समन्वय, लाभार्थ्यांची पडताळणी, गैरफायदा करणाऱ्यावर कारवाई. तर शेतकऱ्यांसाठी काय फायदे आहेत? कर्जमुक्तीमुळे मानसिक तणाव कमी होईल, नवीन पीक घेण्यासाठी निधी उभारणे शक्य होईल, आत्मनिर्भरतेकडे पावले टाकता येतील, बँकेच्या त्रासातून मुक्ती मिळेल, शासनाच्या इतर योजनांमध्ये सहभागी होणे सोपे होईल. तर निष्कर्ष काय आहे? सरसकट शेतकरी कर्जमाफी ही केवळ एक योजना नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा एक ऐतिहासिक निर्णय आहे. ही योजना योग्य पद्धतीने राबवली गेल्यास महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही योजनेची माहिती सगळ्यात अगोदर मिळते. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला बेल आयकॉनवर नक्की दाबा
आणि सबस्क्राईब तर नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.